जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ लॉग मध्ये. तर आजचा ट्रेक आहे आपला रायगड, स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान रायगड किल्ला. आज आपण फिरणार आहोत या ऐतिहासिक किल्ल्यावर आणि जाणून घेणार आहोत त्यांचा गौरवशाली इतिहास. चला तर मग लॉग सुरू करूयात. रात्री 10ला आम्ही राईड स्टार्ट केली होती आणि पुणे मार्गे तसंच ताम्हिणी घाटातून आम्ही रायगडच्या दिशेने निघालो आहोत. सकाळचे आता 5:30 वाजले होते. आम्हाला लवकरात लवकर रायगडवर पोहोचायचं होतं आणि आमचं नशीब चांगलं, म्हणजे आम्हाला ट्रॅफिक लागलं नाही. 1-2 गाड्या आमच्यासोबत होत्या आणि आम्ही सर्व फास्ट रायगडच्या दिशेने निघालो होतो. सगळे म्हणत होते आपल्याला आता कुठंतरी थांबायचं, एक आपण ब्रेक घेऊ. रात्रभर गाडी चालवून दमलो होतो, तरी रायगडला जायचं होतं, त्यामुळे एक ब्रेक घेऊन रायगडसाठी निघणार होतो. आम्ही हॉटेल सापडत होतो, बरेचसे हॉटेल दिसले, पण तिथं काही गरम पाण्याची सोय वगैरे नव्हती. तर एक हॉटेल आम्हाला दिसलं, तिथं गरम पाणी वगैरे सगळं भेटतंय. सोमजाई फार्म अँड लॉजिंग असं या हॉटेलचं नाव होतं. आम्ही तिथं ब्रश वगैरे केला, अंघोळ वगैरे केली आणि पुढं आम्ही प्रवासाला निघालो. इथून 3 किलोमीटर रायगड होता आणि समोर तुम्ही रायगड किल्ला बघू शकता. आम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही रायगड चढण्यासाठी पायऱ्यांजवळ आलो. किल्ले रायगड असा इथं बोर्ड पण लागलेला आहे आणि आम्ही पायऱ्यावर वर जाण्यासाठी सुरुवात केली. जसं जसं आम्ही वर जात होतो तसं तसं पायऱ्या वर दिसत होत्या आणि एक व्ह्यू पण भेटला. इथं पक्षी सारे उडत होते. तसंच समोर जाऊन काही टर्न घेत घेत आम्ही रायगडच्या दिशेने वर आलो. ही भक्कम अशी तटबंदी, इथं महादरवाजा आहे आणि जे समोर दिसत ते टकमक टोक आहे, ही अशी तटबंदी दिलेली आहे. जो समोर येणार आहे तो महादरवाजा आहे. जर किल्ल्यामध्ये कोणाला एंट्री द्यायची का नाही द्यायची ते ह्या दरवाज्यात ठरवलं जायचं, म्हणजे मेन चेकपोस्ट हेच होतं. हा आहे महादरवाजा. इथूनच स्वराज्यातील राजे, सरदार आणि पाहुणे किल्ल्यामध्ये प्रवेश करत असत. इतकी मजबूत मांडणी की आजही इतिहास जिवंत असल्यासारखा वाटतो. आता महादरवाजामध्ये तिकीट काढलं. तिकीट ₹25 पर पर्सन आहे. आता इथं डोंगरामध्ये आणि तटबंदीमध्ये एक छोटासा रस्ता आहे. तो रस्ता सरळ आपल्याला वर घेऊन जातो आणि हळू आम्ही किल्ल्याच्या दिशेने वर जात होतो. आता जवळपास आम्ही तटबंदीच्या मध्ये आलो होतो. आम्हाला शिरकाई देवीचं मंदिर तिथं दिसलं. आम्ही शिरकाई देवीचं दर्शन घेतलं. तसंच समोर आलो. शिवाजी महाराजांचा पुतळाही तिथे होता, त्याचंही आम्ही दर्शन घेतलं आणि महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जात होतो. पूर्ण व्ह्यू घेतल्यानंतर आम्ही थोडं समोर गेलो. पुढच्या साईडने दरवाजा होता. आनंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेतलं. समोर आलो आणि हिरोजी इंदुलकरांचं वाक्य होतं, "सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर." त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीकडेही गेलो. समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढे आल्यावर एक हत्ती तलावही दिसला. हत्ती तलावाच्या समोर जी तटबंदी दिसते ती सदर आहे. महाराजांचा राज्याभिषेक व सगळी कामं इथूनच चालायची. त्याच्या मागचा भाग जो महाराजांना राहण्यासाठी आणि महाराणी यांना राहण्यासाठी होता. मित्रांनो, रायगड किल्ला म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तो आहे स्वराज्याचा आत्मा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पुढे कुठल्या किल्ल्याचा व्लॉग बघू इच्छिता. जय भवानी, जय शिवाजी.